आपला हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची आहे, ती अनाउन्समेंट आहे, ती अगोदर ऐकून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू। सध्या शिक्षक भरतीच्या 2 जाहिराती आलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड पुणे इथली एक जाहिरात आहे, त्यानंतर रयत शिक्षण संस्थाची 780 जागांची जाहिरात आहे। आता ह्या जाहिराती संदर्भात आपण दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे, त्या चॅनलचं नाव आहे टिप्स फॉर टीईटी अपडेट्स। त्या जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती आपण टिप्स फॉर टीईटी अपडेट्स या चॅनलवर टाकलेली आहे। आपल्याला ह्या चॅनलवर असल्या जाहिराती वगैरे ह्या टाकायच्या नाहीत, हे चॅनल थोडंसं वेगळ्या वेळेने घेऊन जायचं आहे। असली जाहिराती वगैरे किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, GR वगैरे असतील तर त्या चॅनलवर मिळतील। आता ह्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल किंवा यूट्यूबला तुम्ही हे सर्च जरी केलात टिप्स फॉर टीईटी अपडेट तर तुम्हाला हे मिळून जाईल। लवकर पाहून घ्या, फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा भरायचा, महत्त्वाची माहिती दिलेली आहे, कोणते पद आहेत, सर्व एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे। पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेच्या जागा आहेत, त्याच्या संदर्भात माहिती आहे। पुन्हा त्यातल्या त्यात रयत शिक्षण संस्थेसंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे। ते दोन्हीच्या दोन्ही व्हिडिओ तुम्हाला टिप्स फॉर टीईटी अपडेट्स या नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जातील। ह्या चॅनलवर, मेन चॅनलवर नाही आहे, टिप्स फॉर टीईटी अपडेट्स हे आपलं नवीन चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची सद्यस्थिती म्हणजे शिक्षक भरती 30,000 शिक्षक पदभरतीचे गाजर पाहिलं होतं, तो पहिला व्हिडिओ होता। आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा आपण 2 व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यातला आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीची सध्याची परिस्थिती म्हणजे शिक्षक भरतीची सद्यस्थिती पाहणार आहोत। आता खूप प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे, शिक्षक भरती होती का नाही, वेगवेगळे प्रश्न तयार झालेले आहेत। मग आता शिक्षक भरतीची सद्यस्थिती तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच, त्यातल्या त्यात शिक्षक भरती होणार की नाही, जे काही प्रश्न पडलेले आहेत ते पाहणार आहोत। 67,000 जागा शिल्लक असताना 60,000 जागा शिल्लक म्हणजे 60,000 अतिरिक्त शिक्षक कसे काय असा सुद्धा प्रश्न आहे। संच मान्यता काय चालू आहे, आधार नोंदणीचं काय भानगड चालू आहे, शिक्षक भरती होती का नाही, पुन्हा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कसे करायला भेटेल, कधी करायला भेटेल। मग आता हे सावळा गोंधळ काय चालला आहे, शिक्षक भरतीचा भोंगळ कारभार काय चाललेला आहे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्यातल्या त्यात आता जो काही शिक्षक पद भरतीचा रोडमॅप दिलेला आहे तो रोडमॅप तो आपण पाहणारच आहोत, आणि त्यातल्या त्यात आपण आपला सुद्धा रोडमॅप पाहणार आहोत। म्हणजे तो रोडमॅप तर असायला पाहिजे, पण त्याच्यासोबत आपला सुद्धा काहीतरी रोडमॅप असायला हवा, आणि तो रोडमॅप काय असायला हवा तो सुद्धा पाहणार आहोत। तर आता जास्त अवांतर चर्चा न करता आपण आपल्या विषयाकडे वळू। काय आहे शिक्षक भरतीची सध्याची परिस्थिती, सध्याची परिस्थिती काय चालू आहे। आपल्याला परीक्षा घेण्याच्या अगोदर काय सांगितलेलं, आत्ता सुद्धा आपल्याला काय माहिती आहे की रिक्त जागा 67,000 आहेत ना। मग मंजूर जागा किती झालेल्या आहेत, 50 + 30%, म्हणजे सध्या 50% जागांची भरती होणार आहे। म्हणजे आता जे काही 67,000 जागा आहेत त्याच्यातल्या 50% जागा आत्ताच्या शिक्षक भरतीला येणार आहेत। म्हणजे जो काही आता आपल्याला ऑगस्टमध्ये भरती होणार आहे त्याच्यामध्ये 50% जागा येणार आहेत, आणि ज्या काही उरलेल्या 30% जागा आहेत ती तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन ते भरले जाणार आहेत, आणि त्यावेळेस त्या 20,000 जागा असणार आहेत असं त्यांचं नियोजन आहे। आणि मग आता 20% जागा उरतात त्या काय, तर त्या गायब नाही, त्या शिल्लक ठेवलेल्या आहेत। त्या शिल्लक कशासाठी ठेवलेल्या आहेत त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। 67,000 जागा आहेत, रिक्त जागा आहेत, मंजूर किती आहेत 50%, म्हणजे ऑगस्टमध्ये 50% जागा भरल्या जाणार आहेत। मग आता ह्या 50% जागा एकाच टप्प्यात भरतात का, त्याचे टप्पे पडतात ती वेगळी गोष्ट आहे। आणि नंतरची आहे 30%, ही 30% जागा तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतल्यानंतर भरणार आहेत। मग आता ह्या 20% जागा गायब म्हणजे कशा झालेल्या आहेत, 20% जागा का ठेवलेल्या आहे शिल्लक, तर ह्याचं एकच कारण आहे, जी काही संच मान्यता चालू आहे, आधारचं नोंदणी चालू आहे, आधार अपडेटेशन करणं चालू आहे, मग त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक होण्याची शक्यता आहे। मग ते अतिरिक्त शिक्षक किती होतात, त्यासाठी ह्या 20% जागा ठेवलेल्या आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा। आपल्या ज्या काही 50 + 30% आहेत त्यातून जागा वगळल्या जाणार नाहीत, ह्या 20% जागा शिल्लक ठेवलेल्या आहेत ना
ते त्यासाठी ठेवलेले आहेत। ही गोष्ट माहिती असू द्या। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता आपल्याला माहिती आहे 67,000 जागा शिल्लक आहेत, ह्या 50%, 30%, 20% काय आहे ते तुम्ही सांगितलं। पण आपल्याला आता सध्याच्या स्थितीमध्ये काय दिसत आहे सोशल मीडियावर किंवा आपल्या जे सो कॉल्ड यूट्यूबवाले आहेत किंवा सो कॉल्ड आपले सोशल मीडिया आहे, आपले न्यूजवाले आहेत, त्याच्यामध्ये काय सांगत आहेत की 60,000 शिक्षक अतिरिक्त होणार। बातमी पाहिली असेल, ऐकली असेल, वाचली असेल, पेपरमध्ये सुद्धा आली असेल। ती पाहून, ती वाचून, ती ऐकून सर्वांना मनामध्ये एकच प्रश्न पडला असेल की हे कसे शक्य आहे। 67,000 जागा शिल्लक असताना, 67,000 जागांच्या पैकी 50% पदभरती होत असताना 60,000 शिक्षक अतिरिक्त कसे काय ठरवू शकतात। आता आपण शिक्षण क्षेत्र या प्रवाहामध्ये आहे। शिक्षक भरतीची आपल्याला सर्व माहिती, अपडेट वगैरे सगळं माहिती आहे, पण आपले पालक म्हणा, नातेवाईक म्हणा, त्यांना ह्या भरतीमधलं काही माहिती नाही आहे। मग आता त्यातल्या त्यात मीडियावाले सुद्धा तसे, त्यांना सुद्धा ह्या भरतीमधलं काही माहिती नाही आहे। मग 67,000 जागा शिल्लक असताना, 30,000 जागांची भरतीची घोषणा केलेली असताना, हे संच मान्यता, अपडेट वगैरे चालू असताना डायरेक्ट 60,000 शिक्षक अतिरिक्त कसे काय ठरू शकतात। मग शिक्षक भरती होणार का नाही, असा साधा सरळ प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतो। झाला आहे आणि झालेलाच आहे, आपल्या पालकांमध्ये सुद्धा झालेला आहे की 67,000 जागा म्हणल्याने इथे तर 60,000 शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेत। मग मीडियावाल्यांनी ह्याचा सुद्धा बोंबाटा चालू केला की 24 लाख विद्यार्थी बोगस, 60,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार। चाले सगळे आपले सोशल मीडियावर, यूट्यूबवर सुद्धा हीच बातमी, 60,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार, 24 लाख विद्यार्थी बोगस, मग शिक्षक भरती होणार नाही, शिक्षक भरतीचं भवितव्य डोक्यात। अरे बाबांनो, ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, सद्य परिस्थिती काय आहे, एकदम वस्तुस्थिती काय आहे ते मीडियावाल्यांनी समजून घेतले नाही, बातमी देणाऱ्यांनी समजून घेतली नाही, आणि जे यूट्यूबवर टाकले जात आहेत त्यांनी सुद्धा पेपरमध्ये जशी बातमी आली, इकडे जशी भेटली, व्ह्यूजसाठी, पैशासाठी बातमी तशीच सांगितली। ही वस्तुस्थिती नाही आहे, ही परिस्थिती तशी नाही आहे। ह्याच्या मागचं कारण काय आहे, जे काही संच मान्यता आहे, आता त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांचं आधार अपडेटेशन वगैरे चालू आहे। मग आता ह्याच्यामध्ये जे म्हणत आहे 24 लाख विद्यार्थी बोगस, अहो हे विद्यार्थी ॲक्च्युअल बोगस नाही आहेत। ह्याच्यामध्ये नावामध्ये मिसमॅच आहे, स्पेलिंगमध्ये मिसमॅच आहे, पत्त्यामध्ये चुका आहेत, पुन्हा जन्मतारखामध्ये चुका आहेत, आडनावामध्ये चुका आहेत, वेगवेगळ्या चुका आहेत। ह्यांना बोगस विद्यार्थी म्हणता येत नाही आहेत। आणि असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे ॲक्च्युअली वर्गावर शिकत आहेत, पण त्यांचं आणखीन आधार कार्ड काढलेलं नाही आहे, त्यांच्या पालकांनी म्हणा किंवा शिक्षकांकडून सुद्धा आधार कार्ड काढून घेतलेलं नाही आहे। असे भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांची नोंदणी आणखीन सरळ प्रणालीवर झालेली नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे, ही फॅक्ट आहे। आणि आता राहिला जो 24 लाख बोगस जे विद्यार्थी आहेत, हे 24 लाख नाही आहेत, ह्याचा आकडा कमी येतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे काही जिल्हा परिषद शाळा असतात, नगरपालिका, महानगरपालिका, तिथं बोगस विद्यार्थ्यांचा कारभार चलत नसतो। तिथं एक विद्यार्थी असो, शिक्षक असो, काही तिथं देणं घेणं नसतं, तिथं बोगस कारभार जास्त चलत नाही। बोगस विद्यार्थ्यांचा कारभार कुठं चालतो, फक्त आणि फक्त संस्थेवर। आता ह्या अनुदानित संस्था असतात, विनाअनुदानित संस्था असतात, किंवा अंशतः अनुदानित असतात, अशा वेगवेगळ्या संस्था असतात, त्याच्यामध्ये हा बोगस विद्यार्थ्यांचा कारभार चालतो। तिथं बोगस विद्यार्थी ठरू शकतात। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा शाळा आहेत, तिथं 50% हे विद्यार्थी बोगस असतात। बोगस असतात म्हणजे दुसऱ्या शाळेतून आणलेले असतात, आपल्या शाळेवर त्यांचं नाव लावलेलं असतं। मग ते त्या आता आधारच्या नोंदणीवेळेस ते कमी होऊ शकतात, पण 24 लाख जो आकडा दिलेला आहे तो फसवा आकडा आहे, मिसमॅच वगैरेमुळे झाल्यामुळे तेवढा होत आहे, पण हळूहळू तो कमी होऊन जाईल। आणि जे सांगत आहेत 60,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार, तर ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे, हे समजून घ्या। आणि अशा ज्या काही मीडियावाल्यांनी बातम्या दिलेल्या आहेत त्यांना अक्कल शून्य आहे, त्यांनी नीट अभ्यास केलेला नाही आहे, त्यांना आणखी शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यातला सुद्धा फरक माहिती नाही आहे। आणि त्यातल्या त्यात हे संच मान्यता, पुन्हा विद्यार्थ्यांचं अपडेट वगैरे काय असतं, मग हे कसं काय माहिती, उगाच दिसायला त्यांनी काही दिलं तर आपलं कसं निगेटिव्ह बातमीची हेडलाईन द्यायची, त्याच्या माध्यमातून सगळेजण त्याला बघायला येतात। हे एक फंडा असतो व्ह्यूज गोळा करण्याचा, असो ते समजलं असेल। आता आणखीन जास्त प्रश्न कुठले आहेत, परीक्षा झाली आहे, निकाल लागलेला आहे, नोंदणी कधी, नोंदणी आता कधी हे
आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ऑगस्टमध्ये करून भरती करणार आहेत, पण आता हे कसं पवित्र प्रणाली आहे, किती पवित्र आहे हे सगळ्यांना माहिती आहे, ते आता कशी चालते हे बघण्याजोगी आहे। नोंदणी सुद्धा लवकर करायला भेटेल, आता लवकर कधी हे सांगता येत नाहीये। त्यांनी ऑगस्टला जॉईनिंग देतो म्हणले, त्याच्या अगोदर आपल्याला 12 जूनला जॉईनिंग म्हणले होते, ते काय भेटली नाही। आता ऑगस्टपर्यंत आपण वाट पाहू। आता सर्वात महत्त्वाचं आणखीन जागेची विभागणी झालेली नाहीये। आता हे जागेची विभागणी का झाली नाहीये, किती जागा शिल्लक आहेत, किती शिक्षकांची भरती करायची आणखीन हे फिक्स झाली नाही, त्यामुळे प्रवर्गानुसार किती जागा शिल्लक आहेत, विषयानुसार किती जागा शिल्लक आहेत त्याची सुद्धा आणखीन विभागणी झालेली नाहीये, ते लवकरच होईल। त्यासाठी संच मान्यता होणं गरजेचं आहे। संच मान्यता जर लवकर झाली तर किती जागा आहेत, किती जागांची भरती करायची, प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते सुद्धा लवकर समजलं जाईल। आता महत्त्वाचा मुद्दा आहे संच मान्यता आणि आधार नोंदणी। आत्ताची जी वस्तुस्थिती आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी आधार नोंदणी झालेली आहे। आता थोडी काय आधार नोंदणी राहिलेली आहे, ती सुद्धा लवकरच पूर्ण करून घेण्यासाठी काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन वेळ वाढवून दिलेला आहे। मग आता ह्याच्यामध्ये आता सध्याचं जेवढी काही विद्यार्थ्यांची संख्या झालेली आहे त्याच्यावर शिक्षकांची संख्याही करायला सांगितलेली आहे, पण आता सध्या तसं करता येत नाहीये। ह्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। आता आपण सांगितलेलं आहे बोगस विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक, ह्याच्याबद्दल आपण वरच्या स्टार्टिंगलाच बोललेलं आहे। मग आता प्रश्न आहे भरती होईल का नाही, तर काळजी करू नका, भरती होणार आहे। भरती होण्याच्या मागचं एकच कारण आहे सुमोटो याचिका जी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। फक्त त्या एकाच याचिकेमुळे आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे। त्या एकाच चाचणीमुळे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल सुद्धा लावावा लागला होता। शासन लावत नव्हतं, कोर्टाने हस्तक्षेप केला, त्यामुळे सुद्धा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लागला होता आणि त्या एकाच याचिकेमुळे आपली शिक्षक भरती सुद्धा होणार आहे। आता सगळ्यांच्या मनामध्ये आहे की 67,000 असताना 60,000 अतिरिक्त दाखवत आहेत, मग हे शिक्षक भरती रोखण्याचा मार्ग वगैरे आहे का, शिक्षक भरती होणार नाही का, असे प्रश्न येत असतील तर कृपया करून तसे प्रश्न येऊ देऊ नका। थोडंसं पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा। शिक्षक भरती होणार आहे म्हणजे होणार आहे आणि 67,000ची नाही, आता जे 30,000 म्हणलेले आहेत, आता 30,000 पैकी किती हजारची होती ते बघणं गरजेचं आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की 60,000 शिक्षक अतिरिक्त ही बातमी एकदम फसवी आहे, खोटी आहे, ह्यात काहीही तथ्य नाहीये। शिक्षक भरती होणार आहे, त्याच्या मागचा सर्वात महत्त्वाचं कारण आहे जो काही कोर्टामध्ये केस चालू आहे, सुमोटो याचिका आहे, त्या फक्त एका कारणामुळे आपली शिक्षक भरती होणार आहे, ती शासनाला पूर्ण करावीच लागणार आहे। जर पूर्ण नाही केली तर ह्याचा तोटा त्यांना नंतर भोगावाच लागणार आहे, कारण त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घोषणा केलेली आहे, ती घोषणा त्यांना पूर्ण करावीच लागणार आहे। घोषणा पूर्ण नाही केली तर त्यांना त्याचे परिणाम नंतर हळूहळू दिसून येतीलच। आणि राहिला प्रश्न, आता जे काही संच मान्यता वगैरे झाली, विद्यार्थ्यांचं अपडेट वगैरे झालं, त्याच्यामध्ये सुद्धा काही होऊ नये, पण तसं जर झालं त्याच्यामध्ये काही शिक्षक अतिरिक्त ठरले तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल। समायोजन कशामध्ये होईल, ते 20% आपली जागा शिल्लक राहिली ना त्याच्यामध्ये होईल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, 67,000 जागा सांगितलेल्या आहेत म्हणून 60,000 शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत आणि शिक्षक भरती थांबणार नाही, शिक्षक भरती करावीच लागेल। आणि हे शक्य सुद्धा नाही आहे की 60,000 शिक्षक अतिरिक्त होतील, ही नाही आहे, हे फक्त कसं फसवी बातमी आहे, आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे केलेलं आहे। आणि आपणच एक मनामध्ये आता समजा निराशा घेऊन बसूत, आता 67,000 जागा असताना 60,000 रिक्त झाले, मग आता काही शिक्षक भरती होत नाही म्हणून बसा घरी, तसंच असं नाही आहे, असं व्हायला नाही, होत पण नाही आहे तसं। जाऊ द्या। आता जो काही शिक्षक भरतीचा रोडमॅप दिलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, शिक्षक भरतीचा रोडमॅप आता टप्पे पाडलेले आहेत, त्याच्यामध्ये टप्प्यानुसार ऑगस्टमधला पहिला टप्पा पूर्ण होणार आहे, ऑगस्टमध्ये जॉईनिंग भेटणार आहे, तो झाला। पण आता एक प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा, किंवा काय असायला आहे, शिक्षक भरतीचा रोडमॅप आपल्याला माहिती आहे, पण आता आपण सुद्धा आपला रोडमॅप तयार करायला हवा, ही सध्या काळाची गरज आहे। आपण आपला रोडमॅप तयार करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे। का काळाची गरज आहे, कारण कसं आहे, ही पवित्र पोर्टल प्रणाली खूप हार्ड आहे, लेंदी प्रोसेस आहे। 2017ची प्रोसेस सगळ्यांनी पाहिलेली असेल, मग आत्ताची प्रोसेस कशी असेल याच्याबद्दल आत्ताच आपण तर्कवितर्क लावणं सुद्धा योग्य नाही आहे। शासन कसं काम करतं त्याच्यावर सुद्धा सगळं डिपेंड आहे, पण वस्तुस्थिती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आता कसं पुढच्याला ठेच मागचा शहाणा, ही म्हण आहे ना, पुढच्याला ठेच मागचा शहाणा, तसं आता इथं
माग परीक्षा झालेली आहे 2017ला, त्यांना ठेच लागलेली आहे। मग त्यांच्यापासून आपण सावध व्हायला पाहिजे। पवित्र पोर्टल प्रणाली कशी चालू होती, किती लेंदी प्रोसेस होती, 2017ची प्रक्रिया आणखीन पूर्ण झालेली नाही आहे। मग असं जर चालत राहिलं तर मग आपलं भवितव्य काय आहे, आपलं भविष्य काय आहे, मग आपण आयुष्यात काय करणार आहोत का असंच ह्या प्रवाहामध्ये अडखळत बसणार आहोत। ह्याने इकडून धक्का दिला, हे इकडं हो, त्याने तिकडून ढकलून दिलं, तिकडं जा। मग आपला चेंडू होत आहे एक प्रकारचा, ह्याने इकडं टो लावत आहे, त्याने तिकडं टो लावत आहे, ह्याने मग फुटबॉल सारखं ह्याने इकडून लात मारत आहे, त्याने तिकडून लात मारत आहे, आपण इकडून तिकडं तिकडून इकडं यादृच्छिक गतीनं फिरत आहोत। मग हे असं होता कामा नये। 2017च्या वाऱ्यांचा अनुभव आहे, तो अनुभव आपण घेऊन पुढे जायला हवा। आता पुढे घेऊन जायला कसा हवा, तर आता आपण आपला रोडमॅप करायला हवा। आपला रोडमॅप काय असायला हवा, एक गोष्ट सांगतोय, नीट पटलं तर घ्या, नाही तर नाही, जास्तीची मर्जी असते, माझं असं का सांगणं काम आहे। आता आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा होणार आहे। म्हणून खूप जणांनी काय केले, जे शाळेवर काम करत होते, शाळेवर जॉब करत होते, त्यांनी तो जॉब सोडला होता। जॉब सोडल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मग डायरेक्ट जॉईनिंग तिथं भेटत नसते, जॉब सोडला। मग आता त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही तो जॉब सोडलेला होता ना, आता मे संपल्यानंतर जूनपासून डायरेक्ट शाळा चालू होते, जागा रिकाम्या जागा सुद्धा ते टेम्पररी स्वरूपात लगे भरून घेतात। तर तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करत होता तिथं जॉब भेटत असेल तर परत एकदा ट्राय करा किंवा दुसरीकडे जॉब करा। खरंच सांगतोय, तुम्ही जर जॉब करत होतात आणि तो जॉब सोडून दिलेला असेल तर तो परत जॉब करा। ह्या पवित्र पोर्टलच्या भरोशावर बसू नका, कारण महिन्यावर महिने कधीही वाढू शकतात। एक संकेत देत आहे, त्यानुसार सांगत आहे, तुम्ही अगोदर जॉब करत होतात त्या ठिकाणी परत जॉब भेटला तर ठीक आहे, नाही तर दुसरीकडे जॉब करा। पण ह्याच्यामध्ये सुद्धा सांगतोय, पैसे देऊन कुठेही अडकवू नका, कुठल्याही संस्थेला पैसे देऊ नका। संस्था चालक म्हणतील परीक्षा झाली, सगळं झाले, मी तुम्हाला आमच्या संस्थेवर जॉईन करून घेतो, काळजी करू नका, पवित्रमधूनच तुम्ही चाल, असल्या भूलतापांना बळी पडू नका। तुम्ही जिथं जॉब करत होता तिथं करा, टेम्पररी स्वरूपाचा असो ही करा, कारण आपल्याला मानधन सुद्धा भेटत असेल तर तेवढंच आहे, आपला उदरनिर्वाह भागत आहे, आपल्या रोजच्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या जॉबमधून भागणार आहेत, ना की ह्या भरतीची वाट बघून। परीक्षा झाली, निकाल लागला, सगळं लागलं, ही प्रोसेस आता चालतच राहील, पण तोपर्यंत बसून तर चालणार नाहीये ना, हातावर हात ठेवून तर चालणार नाहीये। हितला लढा तर आपला चालूच राहणार आहे, पण आपला उदरनिर्वाह सुद्धा भागवणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी जो काही तुम्ही जॉब करत होतात, सोडलेला होता, तो परत करा। मग आता ह्याच्यामधले आणखीन बरेचसे असे आहेत की फक्त शिक्षकाचा जॉब नाही तर वेगळे सुद्धा कामं करत होते, तर त्यांनी सुद्धा त्या कामावर जो काही तुम्ही काम करत होता, जॉब करत होता, तो परत करा। मग आता ह्याच्यामध्ये आणखीन बरेचसे असे आहेत की दुसऱ्या परीक्षेची तयारी करत आहेत। मग आता हे झालेले आहे, मग तर नुसतं याच्यावरच बसून राहू नका। कितीही मार्क पडलेले असतील तर दुसऱ्या परीक्षेची तयारी करत आहात ना, तर तुम्ही त्या दुसऱ्या परीक्षेची तयारी चालू ठेवा, फक्त ह्याच्यावरच बसू नका। मग आता याच्यामध्ये आणखीन बरेचसे असे आहेत की त्यांची TET पास झाली नाहीये, तर तुम्ही TETचा अभ्यास करा। मग आता ह्याच्यामध्ये बरेचसे असे आहेत की ज्यांचं आत्ताच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आलेले नाही आहेत, किंवा CTT पास नव्हतो किंवा TET पास नव्हतो, म्हणून ह्याच्यामध्ये अडकून बसलेला आहात, तर तुम्ही TETची तयारी करा। आता CTT परीक्षा आहे त्याची तयारी करा, TETची तयारी करा। मग ज्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत त्यांनी पुढल्या परीक्षेसाठी आत्तापासूनच तयारी करा। आत्तापासूनच म्हणजे होल अँड सोल जेवढा काही अभ्यास आहे सगळाच करून टाका, कारण आता चांगला अनुभव आलेला आहे। 2017चा पॅटर्न वेगळा होता, पुन्हा आत्ता जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये सगळा IBPS पॅटर्न होता, मग नंतर परीक्षा झाल्यावर आणखीन सुद्धा बदलू शकतो, सांगता येत नाही, काहीही होऊ शकतं। त्यानुसार आपण आत्तापूर्णच अभ्यास चालू केला तर खूप चांगलं होईल। आणि निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका, भरती होणारच का नाही, होईल का नाही, आपल्या हातात जेवढं काय शक्य आहे तेवढं आपण करू शकतो। जॉब करत असाल तर जॉब करा, टेम्पररी असो टेम्पररी करा, पण उदरनिर्वाह भागत असेल तर ते करा, सोडू नका। हातात काम आहे ना ते हे करा, जे हातातलं काम आहे ते हातातलं काम आता सोडू नका। आपण परीक्षेसाठी हातातलं काम सोडून परीक्षा दिली, अभ्यास केला, पण आणखी भरती प्रक्रिया होत नाहीये, तर आता ही भरती प्रक्रिया जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत तुम्ही कामावर लागा, जे काम करत होता ते पुन्हा करायला चालू करा। तर हा असायला हवा आपला रोडमॅप। आता काही जण उद्योगधंदा करत असतील, बिझनेस करत असतील तर ते त्यांनी करा,
चालू करा, जे चालू आहे ना ते चालू राहू द्या, कुठलेही बंद करू नका, फक्त ह्याच भरोशावर बसू नका, फक्त मला एवढंच सांगायचं आहे। तर ठीक आहे, शिक्षक भरतीची सध्याची परिस्थिती कशी आहे ते सांगितलेलं आहे। भरती होणार आहे, काळजी करू नका, थोडासा वेळ लागेल, पण आपलं जे काम आहे ते काम चालू राहू द्या, इकडल्या लढाई चालू राहू द्या। तुम्ही जे काम करत होतात किंवा करत नसाल तर आता नवीन कामाला लागा। जूनमध्ये शाळा चालू होणार आहे, त्या शाळेमध्ये परत एकदा रुजू व्हा, तेवढाच वेळ आपलं मन शांत राहील, विरंगुळा होईल, विद्यार्थ्यांकडे लक्ष राहील, आपला मेंदू थोडासा शांत राहील, अद्यावत राहील, ना की नकारात्मक गोष्टीमुळे जास्त आणखीन मानसिक ताण होईल, अशा गोष्टी घडणार नाही। त्यासाठी जॉब करा जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं, तो जो काही रोडमॅप होता तो सुद्धा सांगितलेला आहे, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सांगितलेल्या आहेत। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, व बेल आयकॉनमध्ये ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।